नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तिमत्वांसोबत या ठिकाणी संवाद करणार आहोत की अख्खं आयुष्य त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी समर्पित केलेलं आहे. असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. लक्ष्मी नारायणजी भाला, उपाक्ष लखीदा. आज सहस्रचंद्र दर्शन सोहळा त्यांचा हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि संघ परिवारातील आणि तसेच जी नातेवाईक मंडळी आहे त्यांच्या घराण्यावर, परिवारावर जे प्रेम करणारी जी मंडळी आहे ती मंडळी येथे उपस्थित आहेत. संघ परिवाराला समर्पित करून आज त्यांच्या परिवारावरती ही जनता प्रेम करते. हार्दिक स्वागत, सुस्वागतम सर. आज हा जो एक आपण संघ परिवाराचे निगडीत आहात आणि प्रचारक सुद्धा आहात आणि आज जे समर्पित केलेलं आहे त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार? असं मी अगदी शिशु अवस्थेपासून संघाचा स्वयंसेवक आहे. परिवारात आमचे काका ते संघाशी फार निगडीत होते. काही वर्ष प्रचारकही राहिले होते आणि नंतर ते गृहस्थ झाले. पण सामाजिक कार्य त्यांनी सोडलं नाही आणि म्हणून त्यांचं जीवन पाहून आम्हाला प्रेरणा मिळायची की असंच सामाजिक काम करून आपलं व्यक्तिमत्व आपण ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मग हळूहळू शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1968 साली मी संघाचं 3य वर्ष केलं आणि त्याच वर्षी असं ठरवलं की आता प्रचारक म्हणून आपण घर सोडू आणि घर सोडून संघाच्या योजनेप्रमाणे काम करू. तर तेव्हापासून मी प्रचारक म्हणून आहे. प्रचारक निघण्यामागची ही भूमिका. अच्छा, पण आज हा जो सहस्र दर्शन सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपल्या इष्टमित्रां परिवाराने, त्याबद्दल या सोहळ्याबद्दल दोन शब्द काय प्रगट करणार? साधारणपणे महाराष्ट्र किंवा आणखी दक्षिण भारतात जर आपण गेलो तर षष्टीपूर्ती आणि आपलं हे सहस्र चंद्रदर्शन हे 2 कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरी केले जातात. ज्याचं वय 60 पूर्ण होऊन 61च्या प्रवेश केलेला आहे किंवा 61ची पूर्ती झाली. अच्छा, तर असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो प्रत्येक परिवारात. आणि ईश्वर कृपेने जर कोणी 80-81 वर्षापर्यंत काम करत असेल किंवा जिवंत असेल तर त्याचा 1000 पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र याचं दर्शन झालेलं असल्याचं भौगोलिक म्हणजे हे गणित आहे ते सिद्ध केलेलं आहे. हे प्रत्येक 12 महिन्यात 12 पौर्णिमा, पुढच्या 12 महिन्यात 12 पौर्णिमा, अच्छा, त्याच्या पुढच्या वर्षी अधिक मास असतो. हो हो, त्याच्यामुळे 13 पौर्णिमा होतात 13. आणि असं 12-12 आणि 13 अशा मिळून 37 पौर्णिमा 3 वर्षात होतात. तर याचा जर हिशोब आपण केला तर 81व्या वर्षी 1000 पौर्णिमा पूर्ण होतात. 999. तर 1000 पौर्णिमा पूर्ण झाल्याचा एक आनंद हा सगळीकडे साजरा करण्यात येत असतो. तर आमच्या भाग्यात ते असल्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की आपण हा कार्यक्रम पालन करू, हा सोहळा ठेवू. तर त्याची सगळी व्यवस्था झाली आणि त्याप्रमाणे आजचा दिवस असा ठरला की पौर्णिमा नंतर दुसऱ्या दिवशी आपण हा कार्यक्रम साजरा करू. त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे. आणि इथे धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातली ही जी मंडळी जी आहे, महंत आहे, साधू आहेत, त्यांची उपस्थिती सुद्धा येथे लाभताना दिसते. त्याबद्दल काय सांगणार? गेल्या 58 वर्षापासून प्रचारक जीवन असल्यामुळे माझा सर्व क्षेत्रात बऱ्याच जणांशी परिचय आलेला आहे आणि स्वभावाप्रमाणे एकदा परिचय झाल्यानंतर त्यांच्याशी निकटता वाढते आणि ती निकटता वाढता वाढता अशी होऊन जाते की जर काही सुखदुःखाचे प्रसंग असले तर सगळ्यांना वाटतं की आपण त्यात सहभागी व्हावं. आणि म्हणून सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही फक्त परिवारापर्यंत सीमित कार्यक्रम ठेवू नका, आम्ही सुद्धा येऊ इच्छितो. आणि म्हणून मग थोडा व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आला. आणि त्यात असं झालं की जे साधू संत माझ्या संपर्कात आलेले आहेत, संघाचे जे प्रचारक संपर्कात आलेले आहेत, ज्या ज्या क्षेत्रात मी काम केलेलं त्या क्षेत्रातले काही गृहस्थ कार्यकर्ते ते संपर्कात आलेले आहेत, काही साहित्यकार संपर्कात आले आहेत. तर सगळ्यांची इच्छा होती की आम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी एकत्र येऊ आणि सगळ्यांच्या भेटी होतील. तर हा एक चांगला प्रसंग आहे
आणि मग मग सगळ्यांना निमंत्रण निमंत्रित करण्यात केलं. आलं आणि अच्छा. ते आज सगळे आलेले आहेत बरेच लोक. बरं, एक 100 वर्ष या ठिकाणी संघ परिवाराला ते महोत्सव या ठिकाणी मनवला जातो, त्याबद्दल काय सांगा? 1925 साली संघ सुरू झाला विजयादशमीच्या दिवशी हो. आणि आता 100 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्ष पूर्ण झाल्याचा एक आनंद आणि त्या निमित्ताने समाजापुढे आपण या 100 वर्षात काय केलं याचा एक प्रकारे मोजमाप आपण सगळ्यांच्या समोर ठेवावा अच्छा. अशी एक संघाची इच्छा होती, संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची. हो. आणि त्याच्यामुळे असं ठरलं की 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण 101वा वर्ष जो आहे हो. हो. तो अशा प्रकारे पालन करू की संबंध देशात आणि भारताबाहेर सुद्धा जिथे हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने आपल्या कामात चालत आहे तर त्यांना सुद्धा आपल्या उपलब्धींबद्दल कळलं पाहिजे, त्यांना माहिती असली पाहिजे. आणि म्हणून असा एक कार्यक्रम देशभरात होऊन राहिला आहे, शताब्दी पूर्ती कार्यक्रम. अच्छा. तर त्या शताब्दी पूर्तीच्या कार्यक्रमाच्या ओघातच हा, असं म्हणता येईल म्हणजे दुग्ध शर्करा योगच दुग्ध आहे. शर्करा योग हा झाला आहे. तर अच्छा. म्हणजे बरं, आज इथे आपण भारतामध्ये जर या ठिकाणी आपण जे कार्य केलेलंच आहे, परंतु भारताच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी कार्य केलेलं आहे, एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधील काय सांगणार? माझ्याकडे विशेष म्हणजे मॉरिशस मध्ये शाळा सुरू करावी अशा प्रकारचे काम देण्यात आलं होतं अच्छा. विद्याभारती. हा. आणि त्या निमित्ताने मी पहिल्यांदा गेलो 3 महिन्यासाठी हो. सर्वे करण्याच्या हो. दृष्टीने. हो. सर्वे करून आल्यानंतर मी ती ठरली की तिथे आपण शिशु शिक्षा आरंभ करावी, कारण तिथे शिशु शिक्षेला जास्त महत्त्व दिलेलं नाही. हा. हा. आणि वरची शिक्षा चांगल्या प्रमाणात आहे तिथे. तर शिशु शिक्षेचं महत्त्व फार मोठं आहे. शिशु काळात जे संस्कार होतात ते पुढे बालसंस्कार तेच पुढे कामी येतात. आणि म्हणून त्या दृष्टीने तिथे काहीतरी शिशु केंद्र आपण उभं करावं. तर हे एक प्रकारे मॉरिशससाठी एक नवीन प्रकल्प होईल असं ठरवून ही नीती ठरली की तिथे एक शिशु केंद्र आपण सुरू करू. म्हणून मग पुढच्या 3 महिन्यात जाऊन मी शिशु केंद्र उभं करण्याच्या दृष्टीने जागा ठरवणे, व्यक्ती ठरवणे, त्यांचं प्रशिक्षण करणं आणि त्यांची नियुक्ती करणं हे करून आलो. आणि पुढच्या 3 महिन्यात विद्यालय सुरू करायचं आहे असं ठरवून परत 3 महिन्यासाठी गेलो. तर त्यावेळेस तिथले शिक्षा मंत्री, तिथल्या प्रमुख व्यक्ती अशा सगळ्यांच्या भेटी घेऊन आणि त्यातून असं ठरलं की 3 महिन्याच्या शेवटच्या काळात विद्यालयाचं उद्घाटन करू. आणि व्यवस्थित त्याला म्हणता येईल की 7-8 महिन्याच्या माझ्या प्रयत्नातून एक विद्यालय तिथे आम्ही सुरू केलं. तर ते विद्यालय आज इथे आपला परिवार या ठिकाणी संघ परिवार आहे, परिवाराबद्दल 2 शब्द काय सांगणार? असं आहे की चिखलीचा जो परिचय आहे तो लालाजी आणि भालाजी अशा 2 नावांनी दिल्या जात असे पूर्वच्या काळी. पूर्वीच्या काळी पूजनीय गुरुजी असताना किंवा त्याच्या आधी डॉक्टर हेडगेवार असताना सुद्धा चिखली म्हणजे कोणतं तर लालाजी आणि भालाजींचं चिखली. तर लालाजी म्हणजे लाला भगवानदासजी गुप्ता, जे नंतरच्या काळात त्यावेळेस प्रांत संघचालक या दायित्वापर्यंत त्यांची नियुक्ती झालेली होती. तर ते अमरापूरचे इकडचे आपल्या अंतरवाडीचे राहणारे आणि चिखली त्यांचं येणं जाणं असायचं, त्याच्यामुळे ते चिखलीचेच मानले जायचे. आणि भालाजी म्हणजे माझे काका प्रभुलालजी भाला. तर या 2 नावांनी चिखलीचा एक परिचय संघ परिवारात, संघ सर्कलमध्ये असा दिला जात असे. आणि त्याच्यामुळे भाला परिवाराप्रती जो एक दृष्टिकोन आहे इथल्या समाजाचा तो असाच आहे की भाला परिवार म्हणजे संघमय परिवार. तर त्यात माझ्या भावांना वगैरे किंवा माझ्या वडिलांना सुद्धा जेव्हा मी प्रचारक म्हणून निघालो तर खूप आनंद झाला आणि गर्वाने ते म्हणायचे की माझा मुलगा प्रचारक आहे. तर साधारणपणे बऱ्याच ठिकाणी असं असतं की प्रचारक झाला तर ते वैतागतात, काय सांगावं याला समजलं नाही, प्रचारक निघून गेला, घरचं काम करत नाही, चालला गेला. तर असं प्रकारे न करता त्यांनी आनंद व्यक्त करणं आणि गर्व व्यक्त करणं, गौरवान्वित होणं हे जे आहे याच्यामुळे सुद्धा मला प्रेरणा मिळाली की आपण परिवाराचं नावच उज्ज्वल करणार आहोत. त्याच्यामुळे आपण प्रचारक म्हणून आजीवन काम केलेलं बरं राहील आणि म्हणून आजीवन काम करण्याची माझी प्रेरणा मिळत राहिली. युवा वर्गांना काही संदेश वगैरे आहे का?
युवा वर्गासाठी माझं हेच म्हणणं आहे की सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या कारणाने व्यक्तिगत संबंधापासून आपण जरा दुरावले जात आहोत. बरोबर आहे. तर हा जो एक हे जे नुकसान होऊन राहिलं आहे किंवा यातून एक विकृती येऊन राहिली आहे समाजात, हो. तर त्या विकृतीपासून जर समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर संघाची ही जी कार्यपद्धती आहे, मॅन टू मॅन अप्रोच, व्यक्ती व्यक्तीशी संपर्क व्यक्तीशी. आणि व्यक्तिगत संपर्क, व्यक्तिशा. परिवाराशी संपर्क, हो. ज्याच्यामुळे आज इथे सुद्धा ठिकठिकाणून आंध्र प्रदेशातून लोक आले आहेत, बंगालमधून आले आहेत, आपल्या दिल्लीचे लोक आहेत, आसामचे लोक आहेत. तर हे सगळे जे येऊ शकले किंवा यायची त्यांची इच्छा झाली त्याचं कारण हेच आहे की व्यक्तिगत संबंध असे आमचे झालेले आहेत अच्छा. की त्या प्रत्येकाला असं वाटायचं की आपल्या एक दुसऱ्यांच्या सुखदुःखात आपण सामील झालं पाहिजे. तर अशा प्रकारची जी भावना आहे तीच संघ परिवारात अपेक्षित आहे आणि म्हणून ती भावना जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर टेक्नॉलॉजीचा कमीत कमी उपयोग करून अजूनही व्यक्तिगत संपर्क याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत लक्ष्मण नारायणजी भाना, कारण की संघाचे प्रचारक आहे आणि आज हा जो सोहळा या ठिकाणी पार पडतोय, खरोखर हा दुग्ध शर्करा योग म्हटला जाईल, कारण की त्यांचं जीवनच त्यांनी संघासाठी समर्पित केलेलं आहे. म्हणून आज कुठेतरी एक चांगल्या गणमान्यवर जी व्यक्तिमंडळी जी आहे इथे त्यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय